MS24 गणपती दर्शन स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी आहे दक्षिण मुंबईच्या तारदेवचा राजा मंडपस्थळी। जर तुम्ही मूर्तीला पाहिलं तर छान सुंदर सुरेख आणि सुबक अशी महाकाय मूर्ती आहे। बाप्पाचं रूप जितकं लोभस आहे, जितकं गोंडस आहे, तितकीच कार्यकर्त्यांची सुद्धा मेहनत असते। आपण तिकडच्या पदाधिकाऱ्यांना विचारूया। माझ्यासोबत भोसले साहेब आहे। साहेब, तुमचं स्वागत आहे MS24 न्यूजमध्ये। मला सांगा, अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, परंतु कार्यकर्त्यांची जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी असेल। काय सांगाल तुम्ही या कार्यकर्त्यांबद्दल? कशा प्रकारे त्यांनी आगमन केलं होतं? तर ताडदेवचा राजा ताडदेव सार्वजनिक गणेश मंडळ हे वर्ष 85 सेलिब्रेट करत आहे। यावर्षीच आमचा थीम मध्ये कृष्ण रूपात जी रेशमा खंडेंनी साकारलेली मूर्ती आहे, कृष्ण रूपातला गणपती आपला आणि शीश दरबारात बसलेला आहे। तर हे वर्ष सेलिब्रेट करताना आपण इतर उपक्रम घेताना सामाजिक उपक्रम काय घेणार, तर ह्या वर्षी मंडळाने ठरवलं की पहिल्या दिवशी ठरवलं जेव्हा आमचे एजीएम स्टार्ट होते की आम्ही ह्यावर्षी वृक्ष लावणार आहोत। गेले 5 वर्ष कमीत कमी आम्ही कोरोना काळात कोरोना सेंटर उभं केले। 25 ते 30 आम्ही मेडिकल कॅम्प घेतले, लोकांना 50% डिस्काउंटने औषध दिली, इव्हन आम्ही हृदयाचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिले। ह्या वर्षी काय करणार, आपला समाज आपल्याला नीट सांभाळायचा आहे, उत्सव पुढे न्यायचा, त्यामुळे आम्ही 1 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केलेला आहे। 1 लाख वृक्ष तुम्ही निसर्ग जपताय, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, परंतु या 10 दिवसामध्ये धावपळ असते। या 10 दिवसातले उपक्रम जर तुम्ही सांगितलं? नक्कीच सांगू। प्रथमतः काल आमच्याकडे एक भजन झालं होतं, आज इस्कॉनकडनं आमच्याकडे येणार आहे। हे उत्सव चालू असताना एक सामाजिक उपक्रम काय, तर महिलांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत। तर बऱ्याचशा महिला अशा वर्ग आहेत ज्या समाजासाठी काम करत आहेत। तशा महिंद्राच्या 2 महिला होत्या ज्या महिंद्रा टॉपला काम करत आहेत, त्यांच्या इकडे आम्ही सन्मान केलेला आहे। आम्ही स्त्री शक्तीला आज जो आपल्याकडे गंभीर विषय चालू आहे, कलकत्याचा एक लाईव्ह एक्झाम्पल आपल्याकडे आहे, तर आम्ही स्त्री शक्तीला आम्ही प्राधान्य देतो। आणि श्रीकृष्णानेच एक असा एक होता की त्याकडे वाचलं होतं द्रौपदीला, आम्ही पण त्या जगात पुढे जातो। जी बिलकुल, श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि श्रीकृष्ण नेहमी द्रौपदीला वाचवते। कलियुगामध्ये सुद्धा तीच परिस्थिती, कलकत्ता असो किंवा बदलापूर असो। परंतु बघा, तुम्ही आता सांगितलं की तुमचं 85 वर्ष आहे, 15 पावलं तुम्ही दूर आहेत, शतक महोत्सव वर्ष असेल, त्याची तयारी सुरू झाली आहे का? आम्ही आमचं प्रत्येक वर्ष शतक महोत्सव म्हणून सेलिब्रेट करतो, म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आमचं 85 86 आम्ही दरवर्षी शतक महोत्सव म्हणून सेलिब्रेट करतो, त्यामुळे लोकांना हा आनंद द्विगुणित करत असतो दरवर्षी। हे होतं तारदेवचा राजा मंडळ आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कितवंही वर्ष असू दे, आम्ही प्रत्येक वर्ष शतक महोत्सव वर्ष म्हणून सेलिब्रेट करणार। आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला मूर्ती दाखवतो, या मूर्तीचं रूप तुम्ही जर नजरेत साठवलं तर आशीर्वाद बाप्पाचा नक्की गेला। या तारदेवचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ आणि तिकडचे पदाधिकारी आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतील। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।